माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 38 सुंदरकांड. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. संपूर्ण नगरीत फिरून अशा प्रकारे आग पसरविल्यानंतर हनुमान आगीकडे बघत अत्यंतिक समाधानाने क्षणभर विसावला. नंतर तो महासागराच्या किनाऱ्यावर गेला. आपल्या शेपटीला लागलेली आग विझवली. रामाकडे परत जाण्याचा विचार करू लागला. लंकेला गिळंकृत करणाऱ्या आगीकडे पाहायला तो पुन्हा वळला. मरणाऱ्या राक्षसांच्या किंकाळ्या कानावर पडताच अचानक एका भयानक भीतीने त्याला घेरले. तो विचार करू लागला, लंकेला आग लावणारा मी मूर्ख किती. सीतामाई जळून गेले असतील तर काय. अमर्याद क्रोधाचा परिणाम पहा. सजीवांचा हा सर्वात मोठा दुर्गुण होय, जो त्यांना स्वैर वागायला भाग पाडतो. खरोखर क्रोधाच्या भरातील व्यक्ती काही बोलू किंवा करू शकते. क्रोधाच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती स्वतःच्या गुरुचा वा आईवडिलांचाही वध करू शकते. महात्म्याचाही अपमान करू शकते. ज्याने आपल्या रागावर नियंत्रण मिळविले तोच मनुष्य म्हणण्यास पात्र. जर मी सीतामाईच्या मृत्यूला कारणीभूत झालो असेल तर मी माझ्या प्रभूच्या मृत्यूचे कारण ठरेल. पण प्रायश्चित्त म्हणून मला माझ्या जीवनाचा अंत करावा लागेल. वानराच्या मूढवृत्तीचा धिक्कार असो. जी रजगुण क्रोधातून निर्माण झालेली कृत्य करायला नव्हते. भावनेच्या भरात कितीही केलेली चांगली कृती नेहमीच अनिष्ट परिणाम देते. यावेळी कदाचित मी संपूर्ण समूहाचा विनाश घडून आणला असावा. जर सीतामाता मृत्यू झाली असेल तर श्रीराम लक्ष्मण अधिक काळ जगू शकणार नाहीत. मग एकामागून एक भरत, शत्रुघ्न, सुग्रीव आणि इतर बरेच जण आपल्या आयुष्याचा त्याग करतील. या महान व्यक्तींच्या आश्रयाशिवाय इतर सजीवांना हळूहळू जीवनात रस वाटेनासाच होईल. म्हणजे कदाचित कळत नकळत संपूर्ण विश्वाच्या विनाशासाठी कारणीभूत होईल. हनुमान अशा तऱ्हेने विलाप करीत होता तेव्हा अचानक त्याला अनेक शुभ शकुन दिसून आले. त्याने निष्कर्ष काढला, धर्मपरायण सीतामाईला काही झालेले क्षणी पोहोचलेली नसावी, म्हणून रामाच्या कृपेमुळे मी सुद्धा आगीपासून बचावलो. मग त्यांच्या प्राणप्रिय पत्नीबद्दल काय सांगावे. तिच्या चारित्र्याची निष्कलता तिचे रक्षण करण्यास पुरेशी. तिचे तपसामर्थ्य, सत्याप्रती निष्ठा, भगवान रामाप्रती तिचे समर्पण हे सर्व प्रत्यक्ष आगीपेक्षा जास्त प्रभावशाली. आतापर्यंत सिद्ध चारण इतर दैवी व्यक्ती हनुमानाच्या वीरतापुरतं साहसी कृत्याबद्दल त्याची प्रशंसा करीत होते. आता हनुमानाला आश्वस्त करण्यासाठी त्यांनी त्याला माहिती दिली की सीता सुरक्षित आहे. अत्यानंद होऊन सुटकेचा निश्वास टाकून हनुमान सीता राहत असलेल्या जागी धावला. तिला पाहून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सीतेने पुन्हा विनंती केली, प्रिय हनुमाना, कृपा करून अजून एक दिवस तरी येथे राहा ना. तुझ्या सानिध्यामुळे मला जाणणारे ह्या यातनापासून मला थोडा तरी दिलासा मिळतो. खरोखर तुझे पुनश्च येणे जेवढे अनिश्चित तेवढेच माझ्या तीव्र दुःखामुळे माझे जगणे अनिश्चित. राम, लक्ष्मण, वानर महासागर ओलांडून कसे येऊ शकतील हे मला सर्व कळत नाही. काही असो, तू त्यांना लवकर येऊन माझी सुटका करायची कळकळीने विनंती कर, कारण मला अशा परिस्थितीत अधिक काळ जिवंत राहू शकेन असे मला वाटत नाही. हनुमानाने सीतेचे सांत्वन करायचा प्रयत्न केला. तिची सुटका करण्याच्या रामाच्या क्षमतेबद्दल तिची खात्री पटवली. तिच्या निघण्याचा निश्चय करून हनुमान हर्षित पर्वतावर चढला. आपले लक्ष्य पूर्ण केल्यानंतर आता रामांना भेटण्याच्या उत्सुकतेपोटी त्याने आपल्या पावलांखाली पर्वता शिखराचे चूर्ण करण्यास सुरुवात केली. नंतर हनुमानाने जसा आपला आकार वाढविला तसा तो पर्वत कोसळू लागला. तेथे वास करणारे गंधर्व पशु भीतीने पळून जाऊ लागले. खरोखर जशी हनुमानाने प्रचंड उडी घेतली तसा 30 योजने उंच असलेला हा तो पर्वत कोसळून जमिनीच्या समपातळीवर आला. आकाशातून जात असताना हनुमानाने आदरभावाने मैनाक पर्वताला पुन्हा स्पर्श केला. शेवटी तो जेव्हा महेंद्र पर्वतापाशी आला तेव्हा आपली शेपटी हलवत आपल्या वानर मित्रांना भेटण्याच्या उत्सुकतेने तो अत्यानंदाने गर्जना करू लागला.
किनाऱ्यावर वाट पाहत असलेल्या वानरांना जेव्हा हनुमानाच्या गर्जना ऐकू आल्या तेव्हा आपल्या वीरांच्या दर्शनासाठी ते उत्सुक झाले. जांबवान इतरांना म्हणाला, त्याची जोरदार गर्जना पाहता हनुमानाची मोहीम यशस्वी झाली असावी. वानरगर उत्तेजित होऊन झाडावरून त्या झाडावर, या झाडावरून त्या झाडावर, या पर्वत शिखरावरून त्या पर्वत शिखरावर आपली वस्त्रे फडकावीत उड्या मारू लागले. शेवटी हनुमान जेव्हा दृष्टीपथात आला तेव्हा महेंद्र पर्वतावर उतरत असणाऱ्या हनुमानासमोर ते हात जोडून उभे राहिले. सर्व वानर त्याच्या सभोवती गोळा झाले. वानराने आरोळ्या ठोकत ते त्याला फळे कंदफळे देऊ लागले. प्रथम हनुमानाने जांबवनासहित सर्व मोठ्यांना व राजपुत्र अंगदाला वंदन केले. त्याने त्यांच्या उत्कंठित प्रश्नाची उत्तरे दिली. त्यांना सीतेचा शोध लागण्याची माहिती दिली. सीता जिवंत आहे हे ऐकून वानर अत्यानंदित झाले. पुन्हा पुन्हा हनुमानाला आलिंगन देऊ लागले. त्यानंतर हनुमानाच्या शौर्याबद्दल, रामांवरील त्याच्या निष्ठेबद्दल अंगदाने हनुमानाची स्तुती केली. त्यांच्याशी बोलण्यासाठी तो स्थानपन्न झाला. त्यानंतर जांबवान पुढे आला. हनुमानाने त्याची लंकेपर्यंतची उडी, त्याच्या पाठोपाठ सीतेचा शोध याची संपूर्ण कथा सांगावी म्हणून त्याला आग्रह करू लागला. जशी वानरगणाने उत्सुकतेने त्याच्या भोवती गर्दी केली तशा हनुमानाने मनोमन माता सीतेला आदराने अभिवादन केले. त्याच्या लंका प्रवासाचा संपूर्ण तपशील, माता सीतेचा शोध, त्याने केलेल्या लंकेच्या विनाशाचा सर्व वृत्तांत वानरगणांना सांगितलं. शेवटी तो म्हणाला, भयानक राक्षसीच्या संतत छळाने कोमल सीता मातेला असह्य यातना सहन कराव्या लागत नाही. रावण जरी तिला आपले सर्वस्व देऊ इच्छितो तरी माता सीता त्याचा अव्हेर करते, कारण रामाशिवाय कुणालाही ती आपला नात म्हणून ओळखत नाही. सतत रामाचे स्मरण करण्यामुळेच ती जिवंत. तरी तिची लवकरच मुक्तता केली नाही तर ती निश्चितच खंगत जाईल, मृत्यू पावेल. म्हणून आपण ताबडतोब लंकेवर आक्रमण केले पाहिजे. सीतामाईला आणून रामाकडे किष्किंधेला पोचविले पाहिजे. मला माहीत आहे की मी तसेच अंगद आम्ही एकटेच सर्व राक्षसांचा पराभव करायला सक्षम आहोत. आपण फक्त सीतेला शोधलेच नाही तर तिची मुक्तताही केली हे पाहून राम किती आनंदी होतील याचा विचार करा. मी सहजपणे सीतेला माझ्या समोर तेथे आणले असते, पण तुमची परवानगी नसल्याने मी असे केले नाही. यावर अंगद म्हणाला, एकदा अश्विनी कुमाराविषयीच्या आदरापोटी ब्रह्मदेवाने त्यांच्या पुत्रांना मैद, द्वैविद यांना युद्धात कुणाकडूनही न मारले जाण्याचा वर दिला. या वरामुळे गर्विष्ठ वानराने देवांच्या संपूर्ण सैन्याचा पाडाव केला. जबरदस्तीने अमृत प्राशन केले. मला वाटते ते रावणाचा सहज पराभव करू शकतील. खरोखर ते येथे आपल्या समवेत आहेत. म्हणून माझे असेच मत आहे की आपण लंकेवर हल्ला करून सीतेची मुक्तता करावी, मगच रामाकडे परत जावे. जामवंत म्हणाला, हे राजपुत्रा, तुझ्या योजनेत छानपणा नाही. तू हे विसरलास. आपल्याला फक्त सीतेचा शोध घ्यायची आज्ञा देण्यात आली होती. तिची सुटका करण्यासाठी युद्ध करण्याची आज्ञा नव्हती बरं का. जरी आपण यात यशस्वी झालो तरी रामांना ते आवडणार नाही, कारण रावणाला मारून सीतेची मुक्तता करण्याची प्रतिज्ञा त्याने सर्व वानरासमोर केलेली आहे. अंगद, हनुमान, इतर वानरांना जांबवानाचा सल्ला पटला. अधिक उशीर न करता ते किष्किंधेला निघाले. वाटेत त्यांना सुग्रीवाच्या मालकीचे स्वर्गीय अरण्य मधुवन लागले. मदप्राशन करण्याच्या विलासेने त्यांनी थोडा वेळ तेथे थांबण्याची अंगदाला विनंती केली. त्या अरण्यात वानरगण मनसोक्त कंदमुळे, फळे खाण्यात, मध पिण्यात मग्न झाले. थोड्याच वेळात ते सर्व मदमस्त झाले. हसत नाचत गाते काही उच्छृंखलपणे विहार करू लागले की तो सुंदर बाग उजाड व्हायला लागला. हे पाहून त्या वाटिकेचा अधीक्षण दधीमुख अतिशय क्रोधित झाला. तो जेव्हा उद्दाम वानरांना आपल्या चेष्टा थांबवायला सांगू लागला तेव्हा त्यांनी त्याचा अपमान केला. बागेची रक्षण करण्यासाठी दधीमुखाने काही वानरांना खडसावायला, काहींना शांत करायला, काहींना अगदी हाताचे रट्टे द्यायलाही सुरुवात केली. दुर्दैवाने झिंगलेल्या त्या मरकटांना आणखीनच राग आला. त्याने दधीमुखावर उडी मारली. त्याला लाथाडायला, चावायला, ओरबडायला सुरुवात केली. हनुमानाने मरकटांना अधिकच प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. तुम्हाला हवा तसा आनंद द्या, लुटा. तुम्हाला जो आवडेल तो त्याची गाठ माझीशी आहे. अंगदाने या भावनेचे समर्थन केले. अशा तऱ्हेने वानराने निर्भयपणे राक्षसांना झोडपले. बागेतील सर्व खाण्यायोग्य वस्तू ओरबाडून टाकल्या.
अखेरीस दधीमुखात सोडून दिले. मर्कटाच्या मध्येपी चेष्टा चालूच राहिल्या. काही जण आळशासारखे लोळू लागले, काही जण उद्धटप्रमाणे गोंधळ करू लागले. सर्व रक्षक वानराच्या वागणुकीप्रमाणे विषयी तक्रार घेऊन दधीमुखाकडे आले. वानराची गैरशिस्त थांबविल्याने त्या अधिक क्षणाने त्यांना अभिवादन केले. दधीमुखाने एक प्रचंड झाड उपटले. मोठमोठे दगड हातात घेऊन रक्षक त्यांच्या पाठोपाठ गेले. रक्षक जवळ आले तसे हनुमान इतर वानर त्यांच्याशी लढायला सज्ज झाले. अजून उन्मादाच्या प्रभावाखाली असल्याने अंगदाने त्याचे चुलत आजोबा असलेल्या दधीमुखाला एकदम पकडले. जमिनीवर विरकावले. निर्दयपणे त्याला मारायला सुरुवात केली. शेवटी जेव्हा दधीमुखाला सोडून देण्यात आले तेव्हा राजाचा आता त्या मर्कंडाच्या बेशिस्त वागणुकीबद्दल त्यांना मृत्यूदंड देईल असा विचार करून सर्व रक्षकांना बरोबर घेऊन तो सुग्रीवास भेटायला गेला. अशा तऱ्हेने दधीमुख जेव्हा किष्किंधेला आला त्याने आपले मस्तक सुग्रीवाच्या चरणावर ठेवले. तेव्हा ते अत्यंत चिडलेला तसे राजाच्या लक्षात आले. मग दधीमुखाने अंगद त्याच्या अनुयायाच्या गैरवर्तणुकीचे वर्णन केले. राम लक्ष्मण त्याच वेळी काय घडले पाहण्यासाठी तेथे आले. सुग्रीवाने त्यांना सांगितले, अंगद त्याचे सध्या साथी त्यांचे मधुवनात होय. त्यांच्या बेताल वागणुकीच्या वर्तनावरून असे दिसते की ते यशस्वी झालेले आहे, पण खात्री आहे की हनुमानाने त्याला शोधून काढले असावे, नाहीतर वानर असे अनिर्बत वागायला धजावणार नाही. हे ऐकताच रावण उल्हासित झाले. त्याचप्रमाणे सुग्रीव अतिशय आनंदित झाला. दधीमुखाला म्हणाला, तुझी तक्रार अप्रत्यक्षपणे माझ्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलेला आहे, म्हणून वानरांचा खोडसाळपणा सहन केला पाहिजे. कृपया मधुवनाकडे जा. अंगद व इतर वानरांना सांग की मला त्यांना ताबडतोब भेटायचे. ही आज्ञा शिरोधार्य मानून दधीमुख आकाशात उडाला. जेव्हा तो मधुवनात आला तेव्हा दधीमुखाने पाहिले की वानर सौम्य झालेले आणि आपल्या शरीरातून मूत्राद्वारे मध बाहेर पडित आहे. दधीमुख मग अंगदाकडे येऊन गोड शब्दात म्हणाला, तुम्हाला तुमच्या अनुयायांना बागेचा आनंद लुटण्याची माहिती मनाई केल्याबद्दल मला क्षमा करा. हे राजकुमार, तुमचे काका तुमच्या आगमनाच्या वर्तीने अतिशय हर्षित झाले. त्यांनी तुम्हाला त्वरित किष्किंधेला बोलावले. आपल्या अनुयायाकडे वळून अंगद म्हणाला, आपण उशीर न करता किष्किंधेला परतावे असे मी सुचवतो. तरी मी जरी राजपुत्र असलो तरी मी स्वतःला तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ मानत नाही. उलट पक्षी मी पूर्णतः तुमच्यावर अवलंबून आहे असे मला वाटते. तुम्हाला जे योग्य वाटेल तसे मी करीन. मी तुम्हाला आदेशाची वाट पाहत आहे. अंगदाच्या विधानाने पूर्ण समाधान झालेले वानर उतरले. हे राजपुत्रा, तुझी विनम्रता एखाद्या श्रेष्ठ व्यक्तिमत्वाला साजेसी. त्यातून असे दिसते की भाग्यशील भविष्यकाळ तुझ्या वाट्याला येणार. सुग्रीव राम आपल्या आगमनाची वाट पाहत आहे, त्यामुळे आपण अधिक काळ येथे वाया घालवायला नको. त्यानंतर अनेक दगड गलोलीतून सुटावे तसे सर्व वानर किष्किंधेकडे झेपावले. दूरवर वानर येताना दिसल्यावर सुग्रीव दुःखाने वर पडलेल्या रामाकडे पाहून म्हणाला, अंगद आला, मला माहीत आहे की यशप्राप्तीशिवाय किष्किंधेला प्रज्ञाचे धाडस तो करणार नाही. सीतेचा ठाव ठिकाणा शोधल्याशिवाय माझ्या पितामहांनी ब्रह्मदेवांनी माझ्या पित्याला वृक्ष राजांना दिलेल्या मधुवनाची नासधूस त्याने कधीही केलेली नसते. लवकरच अंगद इतर वानर रामाच्या समोर उपस्थित झाले. हनुमानाने उत्साहित होऊन जाहीर केले, सीतामाता सुरक्षित आहे. रावणाच्या प्रस्तावाचा स्वीकार न करता आपल्या पातिव्रत्याच्या शपथेवर त्या ठाम आहे. रामाने हनुमानाकडे प्रेमाने आदराने पाहिले. सर्व वानराने सुग्रीव राम लक्ष्मणांना वंदन केले. उत्साहाच्या भरात प्रत्येक जण हनुमानाने त्यांना ते विषय जे सांगितले तेच पुन्हा पुन्हा कथन करीत होता. शेवटी जेव्हा ते सर्व शांत झाले तेव्हा राम म्हणाले, रावणाचे स्थान नक्की कुठे हे मला सविस्तर सांग. सीतेबद्दल अधिक माहिती दे. आता तिला माझ्याबद्दल खरोखर काय वाटते? हनुमान अधिकृत उत्तर देऊन म्हणाला, सर्व वानरांनी त्याला पुढे ढकलले. दक्षिणेकडे मस्तक होऊन सीतेचा शोध लागेपर्यंत कसा घटना घडत गेल्या त्याचे हनुमानाने वर्णन केले. नंतर त्याने सीतेच्या भालावरील मणी रामापुढे सादर केला आणि तो म्हणाला, राजा जनकाची कन्या पूर्णपणे तुमच्याशी एकनिष्ठ आहे. तुमच्या विराहात त्या कसे बसे आपले प्राण राखून आहे.
हनुमानाने मग सीतेचा निरोप सांगितला. कावळ्याच्या रूपातील इंद्रपुत्राने कशी तिची छाती वर वाढली होती. रामाने कसा तिला चेहरा लाल खनिजाने रंगविला होता. आणि आता महिनाभरात राम जर तिच्या सुटकेसाठी आले नाही तर राक्षसीकडून होत असलेल्या छळामुळे ती नक्कीच आपल्या जीवनाचा शेवट करेल. हनुमानाकडून सीतेबद्दल ऐकत असताना रामाने सीतेचे रत्न हृदयाशी कवटाळले. राम लक्ष्मणाच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहू लागले. राम म्हणाले, आमच्या विवाहाच्या प्रसंगी हे रत्न सीतेच्या पिताश्रीने तिला भेट दिली. फार पूर्वी महाराज जनकाच्या यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या इंद्राने त्यांना हे रत्न दिले होते. हे हनुमाना, तीव्र दुःखामुळे मी वास्तवतः भानावर नव्हतो. म्हणून सीतेचा संदेश पुन्हा सांग, कारण त्याने माझ्या मस्तकावर शीतल जलबिंदूचा वर्षा होतो असे मला वाटते. उत्तरादाखल हनुमान म्हणाला, तुम्ही इंद्रपुत्र जयंताला कशी शिक्षा केली याची कथा सांगून झाल्यावर सीतामाता म्हणाल्या, रामाकडे अमर्याद सामर्थ्य असून ते अजिंक्य असूनही माझी सुटका करायला येथे येत नाही. यावरून मी एवढाच निष्कर्ष काढतो की गतवर्षीच्या जन्मीच्या माझ्या भयंकर पापाच्या हे फळ असावे. हनुमान पुढे म्हणाला, मी सीतामाईजवळ त्याला उचलून परत आणण्याचा प्रस्ताव मांडला. इतर कोणत्याही पुरुषाला स्पर्श करण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नकार दिला. त्या पुन्हा पुन्हा सांगत होत्या, रामाने त्वरित येथे येऊन माझी मुक्तता करण्यासाठी तू त्यांचे मन वळविले पाहिजे. वास्तविकरित्या माझे दुःख असह्य आणि मी आणखी किती दिवस तग धरू शकू. हे हनुमान, राम, लक्ष्मण, वानरांना महासागर ओलांडणे शक्य तरी होईल का. मी जाणून आहे की रावणाला मारण्याची मला रामाकडे नेण्याची क्षमता तुझ्यात आहे. तथापि माझी इच्छा आहे की माझी मुक्तता करण्यासाठी रामाने स्वतः इकडे यावे, म्हणजे त्याची निष्कलंक कीर्ती अधिक वाढत जाईल. ज्या पद्धतीने मला लंकेला आणले गेले त्या पद्धतीने, म्हणजे परपुरुषाने उचललेल्या परिस्थितीत मला रामाकडे परतायचे नाही. शेवटी हनुमानाने सांगितले, मी सीतामाईची काळजी खात्री पटकवली की इतर वानर माझ्यापेक्षा शक्तिशाली महासागरावरून लंकेत ते सहज झेपकू लागतील. मी त्यांना असे सांगितले, आवश्यकता भासली तर मी आपणाला लक्ष्मणांना माझ्या पाठीवरून नेऊ शकतो. अशा तऱ्हेने मी सीतामाईचे थोडेसे सांत्वन केले. तथापि त्यांची कठीण परिस्थिती पाहता मी तुम्हाला विनवतो की आपण सगळ्यांनी लंकेवर लवकरात लवकर आक्रमण करण्याची योजना तुम्ही करावी. या ठिकाणी हा भाग संपवूया. या ठिकाणी आपले सुंदरकांड भाग संपलाय. उद्यापासून आपण युद्धकांड भागाला सुरुवात करणार आहोत. जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.